पाहूया आज आपण कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. कशाला म्हणतात नाम? ज्या वस्तू आपल्याला दिसतात, नाही दिसत किंवा सजीव आहे निर्जीव आहे या सर्व वस्तूंच्या नावाला काय म्हणायचं असतं? नाम असे म्हणायचं असतं. समजलं नाम कशाला म्हणायचं? आपण जेव्हा उदाहरण घेऊ तेव्हा तर अजून डीप मध्ये समजून, पण सुरुवातीला नामची व्याख्या काय असते ही व्याख्या असं तुम्हाला विचारणार नाही मंथनला. फक्त फक्त नाम हे कसं ओळखायचं? आराध्याला काय प्रॉब्लेम आहे? कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. एक मिनिट. कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला काय म्हणायचं असतं? नाम असे म्हणायचे. आता विजय थिटे हे वाचायचे. एका एकाला मी अनम्यूट खोलायला लावणार आहे. अनम्यूट करायला. पक्ष्यांची नावे विजय थिटे. येस मॅम. हे पक्ष्यांची नावे Yes, ma'am. पक्ष्यांची नावे कावळा, चिमणी, पोपट, कबूतर, कोंबडा, मोर इत्यादी. ओके ठीक आहे, म्यूट कर. श्रेयस डिकले. मग अशी सत्यम डिकले. पशूंची नावे. सत्यम डिकले तुझा भाऊ आहे का? हो. येस ठीक आहे. मग अशा लेक्चरला होता म्हणून. पशूंची नावे. पशूंची नावे वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा, लांडगा इत्यादी. बस म्यूट कर.